सुरेश, तुम्ही असे सोबत राहा। या सगळ्याचे पडसाद पुण्यामध्ये देखील उमटताना दिसतायत। आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्याला पुण्यातले अपडेट्स देत आहेत। मिकी, अगदी जर आपण बघितलं तर पुण्यातील जे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुतळा आहे, त्या ठिकाणी हे युवक मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर त्यांच्या हातात हे पोस्टर्स आहेत आणि अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी दिली जाते। जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी तात्काळ या ठिकाणी राजीनामा द्यावा अशा पद्धतीने मागणी या ठिकाणी होतीये। काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। युवक आहेत सगळे। दादा, खूप मोठ्या संख्येने जमलात, ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू, काय वाटतं ताई तुला? काय वाटतं हे सगळं बघून आणि ज्या पद्धतीने अजून सुद्धा मंत्री राजीनामा देत नाही? इरिस्पॉन्सिबिलिटी आहे। एवढं काही मोठं मागितलेलं नाहीये विद्यार्थ्यांनी की ज्याच्याबद्दल एक राजीनामा दिला जाऊ शकत नाही। 20-22 मुलं जेव्हा स्वतःचा जीव देतात आणि देशात कुणी त्याबद्दल उत्तर सुद्धा करत नाही, भाष्य सुद्धा करत नाही, ह्याचा अर्थ तुम्ही लोकांना किती कमी लेखता हे त्याच्यातून सिद्ध होतं। तुम्ही विद्यार्थ्यांचं जर आयुष्य इतकं कमी लेखत असाल तर या देशाचं भविष्य खूप धोक्यात येतं। कारण की तुम्ही विद्यार्थी जे खूप मोठा वर्कफोर्स आहे तुमच्या देशाचा, फ्युचर आहे तुमच्या देशाचं, त्यांना किडे मुकाड्यांसारखं नेमता। म्हणूनच कॉकरोच या गोष्टीला तुम्ही इतक्या लाईटली बोललेला आहात। त्याचबरोबर जर आज आपण बघितलं तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन झालं आणि आंदोलनामध्ये काही आपण बघितलं तर लाठीचार्ज, टीयर गॅस देखील त्या ठिकाणी फायर झालेले आहेत। एकंदरीत हे सगळं बघून सगळीकडे असे आंदोलन सध्या सुरू झालेत। तेच प्रॉब्लेम आहे। जेव्हा पण नरेंद्र मोदींना भीती वाटते तेव्हा ते सगळीकडे पोलीस आणि मिलिटरीला वापरतात। अनआर्म्ड स्टुडंट्स, त्यांना फक्त एक पीसफुल प्रोटेस्ट पाहिजे होतं टू द जंतर, फ्रॉम द जंतर मंतर टू द संसद। एक तर सोनम वांगचुकनं विदाउट एनी प्रायर नोटीस त्यांनी सोनम वांगचुकनं किडनॅप करून नेलं, त्यांच्या वाईफचे आज केस सोडले गेले। दिस इज व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट। जर आपण बघितलं तर हळूहळू पोलीस बंदोबस्त बघा, या रस्त्यावर रस्ता बंद करण्यात आलाय। एवढा गर्दी हळूहळू वाढतीये। हे सगळे युवक आहेत आणि ज्या पद्धतीने हळूहळू हे रस्त्यावर उतरून ज्या पद्धतीने आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, आपण थोडस आतमध्ये जाऊन प्रयत्न करूयात सांगायचं। दादा, तुम्ही जोरदार आंदोलन करताय, खूप मोठ्या संख्येने युवक या ठिकाणी पोहोचलेत, काय सांगायचं ज्या पद्धतीने सध्या आंदोलन सुरू आहे दिल्लीत? आम्ही सोनम वांगचुक आणि अभिजित पिके सरांच्या समर्थनात आंदोलन करतोय। यांचा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे। 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि सत्याग्रह पद्धतीने जे आंदोलन चालू आहे ते हुकुमशाही पद्धतीने सरकार दडपतंय। त्याच्या विरोधात देशभरात आंदोलन जे होत आहेत त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। राज्यभर मुलं महिला सगळेजण येत आहेत, लहान मुलं। सर, हे आंदोलन शिक्षणासाठी झालेलं आहे आणि हे नुसतं पुण्यात नसून संपूर्ण भारतभर सुरू आहे। कारण ही सरकार जी आहे ती शिक्षण विरोधी सरकार आहे। त्याच्यामुळे शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळालंच पाहिजे आणि सर्वसमाज